नमस्कार. बुलढाणा न्यूज अपडेटच्या या आजच्या विशेष अंकामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच दिवसांतर आज मी तुमच्या समोर येत आहे, कारण की लोकसभेचा बिगुल या ठिकाणी वाजलेला आहे. आचारसंहिता सुद्धा लागू झालेली आहे आणि याच अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये लोकसभेचा जे आहे ते पूर्णतः या ठिकाणी आपल्याला जी सुरू असलेली पाहणी आपल्याला मिळते आहे. आणि या संदर्भात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये उमेदवाराची घोषणा झालेली आहे, तर काही पक्षाकडून अद्याप जी आहे उमेदवारी या ठिकाणी घोषित होणे बाकी आहे. पण सध्या तरी आपण बुलढाणा जिल्ह्या संदर्भात जर विचार केला तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर जवळजवळ जर 1998चा फक्त आपण एक अपवाद सोडला तर या लोकसभेवरती युतीचंच हे वर्चस्व राहिले आणि 6 वेळा युती या ठिकाणी विजयी झालेली आहे. फक्त 98चा त्या ठिकाणी अपवाद आहे. आणि जर विचार केला तर या लोकसभेमध्ये बाहेरच्या उमेदवारांनी आतापर्यंत वर्चस्व राहिलेलं आहे, ज्यामध्ये मुकुल वासनिक असतील, आनंदराव अडसूळ असतील, यांनाच या ठिकाणी उमेदवारी म्हणजे जवळजवळ बाहेरच्या उमेदवारांनाच या मतदारसंघाने प्राधान्य दिलेलं होतं. पण यानंतर शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी एक हाती सत्ता या ठिकाणी आणलेली आहे. प्रतापगड म्हणून या जिल्ह्याला या लोकसभेला असं मानलं जातं की 3 वेळा मोठ्या विजयाने त्या ठिकाणी मोठ्या मताने या ठिकाणी त्यांनी विजय संपादन केलेला आहे. आणि आजही त्यांचं जिल्ह्यावर पाहिजे त्या प्रमाणात वर्चस्व कायम आहे. जर विचार केला तर बुलढाणा या लोकसभेमध्ये एकूण सध्या तरी विधानसभा क्षेत्र जर आपण विचार केला तर विधानसभे क्षेत्र 7 आहेत. एकूण मतदार जे आहेत ते 20 लाखाच्या वरती आहेत. पण मलकापूर हा मतदारसंघ जो आहे तो रावेर त्या जळगावमध्ये जात असल्याने या ठिकाणी आपल्याला 6च मतदारसंघ या ठिकाणी या बुलढाण्यामध्ये येतात. तर त्यामध्ये जवळजवळ 17 लाखाच्या वर जे आहेत ते या मतदानाची जी संख्या आहे, मतदार आहेत. आणि हे ज्या येणाऱ्या लोकसभेमध्ये आता नवीन खासदाराचं भवितव्य ते या ठिकाणी घडवणार आहे. जर आता विचार केला, आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बाहेरच्या उमेदवाराला प्राधान्य आलं, त्यानंतर लगातार 3 वेळा प्रतापराव जाधव हे जिल्ह्यातील असल्यामुळे मोठ्या पदाधिकाऱ्यांनी ते वेळोवेळी या ठिकाणी विजयी होत आले. त्याचबरोबर आता विचार केला तर प्रतापराव ज्या वेळेला उभे होते, प्रतापरावांच्या विरोधात राष्ट्रवादीला 3 वेळेस या ठिकाणी संधी देण्यात आली, पण 3ही वेळेस राष्ट्रवादीला या ठिकाणी पराभूत झाली. जर आपण विचार केला काँग्रेसचा तर काँग्रेस त्यावेळेला माजी आमदार दिलीप कुमार सानंदा असतील, माजी आमदार राहुल बोंद्रे असतील, माजी आमदार हर्षवर्धन दादा सपकाळ असतील, हे तगडे नेते असताना या ठिकाणी हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की काँग्रेसनं यानंतर का कधी या लोकसभेवर आपली उमेदवारी या ठिकाणी मागितली नाही, राष्ट्रवादीला वेळोवेळी का संधी दिली, हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं उभा होतो. पण राष्ट्रवादीला या ठिकाणी संधी मिळाली, पण त्या संधीचं सोनं ते या ठिकाणी करू शकले नाही. आता सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर 8 मधील 7 जे आहेत ते 7 मध्ये 3 भाजपचे आहेत, 2 सेनेचे आहेत शिंदे गटाचे आणि 1 राष्ट्रवादी आणि 1 काँग्रेसचा आहे. पण या सध्या जे मतदारसंघामध्ये हवा होते त्यामध्ये सर्वांचं असं मत होतं की भाजप हे सर्व मोठी ताकद असताना भाजप या लोकसभेवर आपला दावा का ठोकत नाही, हाही मोठा विचार करण्यासारखा या ठिकाणी एक गोष्ट आहे. पण सध्या तरी भाजपचे जे नेते आहेत तेच म्हणतात की ओनली प्रतापराव. संजय कुटे यांचं जे ट्विट आहे या 2 दिवसामध्ये ते सध्या या जिल्ह्यामध्ये गाजत आहे, ओनली प्रतापराव. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी जे भाजपचेच नेते आहेत ते प्रतापरावसाठीच आग्रही आहेत आणि प्रतापरावांनाच या ठिकाणी उमेदवारी मिळेल हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे. पण आता काल आपण पाहिलं की उद्धव ठाकरे यांचा बुलढाणा दौरा होता आणि या बुलढाणा दौऱ्यामध्ये सिंदखेडराजे आणि मेहकरमध्ये या ठिकाणी सभा झाली. या सभेदरम्यान कुठेतरी उमेदवाराचं नाव या ठिकाणी घोषित होईल अशी चर्चा होती. सध्या तरी जे नरेंद्र खेडेकर आहेत त्यांचं नाव या ठिकाणी आघाडीवर आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून. पण काल कुठेच या ठिकाणी त्या उमेदवारासंदर्भात घोषणा न झाल्याने पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. मग आता नेमकं ज्या पद्धतीने आता सध्या जिल्ह्यात चर्चा सुरू आहे की रविकांत तुपकरांचा साठी सुद्धा या ठिकाणी काही लोक आग्रही आहे की उबाटा गटामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये त्यांनी प्रवेश करून त्या ठिकाणी उमेदवारी द्यावी, जयश्रीताई शेळके असतील अशी चर्चा सुरू आहे. मग यासाठी तर उद्धव ठाकरे यांनी कालचा जो उमेदवार आहे तो घोषित केला नाही का, काही आतून काही चर्चा सुरू आहे का, हे आता पाहणं गरजेचं आहे. पण आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की या जिल्ह्यात सध्या कोणत्या अडचणी आहेत, तर सगळ्यात मोठा अडचण आहे या जिल्ह्यात रोजगाराची. रोजगाराला कोणताच या ठिकाणी पाहिजे तसा प्रमाणात कोणता मोठा उद्योगधंदे या ठिकाणी न वाढल्यामुळे आजही या
जिल्ह्यामध्ये बेरोजगारी ही वाढलेली आहे. बेरोजगारी ही वाढलेली आहे, त्यामुळे बाहेर जिल्ह्यामध्ये सातत्याने ग्रामीण भागातील असतील, शहरी भागात असतील, युवक असतील, नागरिक असतील, हे सातत्याने बाहेरगावी जाऊन आपला उदरनिर्वाह करण्यासाठी प्रयत्न करत असतात. म्हणजे सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी रोजगाराचा झालेला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून आश्वासनं झाली, पण उद्योगधंद्याला कुठेच चालना या जिल्ह्यामध्ये मिळालेली नाही. त्याचबरोबर बेरोजगारी सातत्यानं वाढत आहे. बेरोजगारीचा विचार जर आपण केला तर काही प्रमाणात परीक्षा त्या जागा निघल्या जातात, परीक्षेसाठी अर्ज भरल्या जातात, परीक्षाही दिल्या जातात आणि मोठा खर्च करून परीक्षा केंद्रापर्यंत विद्यार्थीही पोहोचल्या जातात. पण पुन्हा एकदा पेपर फुटीसारख्या प्रकरणं त्या ठिकाणी घडतात आणि ते कुठेतरी ते प्रकरणं लांबणीवर जातात आणि कुठेतरी आर्थिक भूर्दंड हा त्या विद्यार्थ्यांना, त्या बेरोजगारांना पडत असतो आणि यामुळे हा एक मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर अवैध व्यवसाय हे जिल्ह्यात विविध ठिकाणी या संदर्भात आंदोलनं झाली, त्याचबरोबर निवेदनही देण्यात आली, पण कुठेच याचा प्रभाव झालेला नाही. अवैध दारू असतील, वरली मटका यासारखे आजही जे उद्योग आहेत, जे अवैध व्यवसाय आहे, याचबरोबर ते सातत्याने जिल्ह्यात चालू आहेत आणि त्याला कुठेच लगाम झालेला आणि त्यामुळे कुठेतरी बेरोजगार जो आहे तो व्यसनाकडे वळतो आहे आणि यामुळे याचा मोठा परिणाम या एकंदरीत या बेरोजगारीवर सुद्धा, युवकावर आणि त्याच्या परिवारावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याचबरोबर आपण जर विचार केला रविकांत तुपकर यांचा, तर रविकांत तुपकर हे ग्रामीण भागात जाऊन सर्वांशी संवाद साधत आहे. एक चांगलं प्रबळ उमेदवार म्हणून ते सध्या समोर येत आहे. संदीप शेळके एक नाव आहे, ते समोर येत आहेत. पण सध्या तरी या जिल्ह्यामध्ये अधिकृत्या कोणत्याही उमेदवाराचं नाव डिक्लेअर झालेलं नाही. त्यामुळं प्रतापराव जाधव हे सर्वानुमते, म्हणजे भाजप असेल, शिंदे गट असेल आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी असेल, हे एकत्र आहेत. जे राजेंद्र शिंगणे जे आमदार आहेत ते सुरुवातीला प्रतापराव जाधव यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जायचे, पण सध्याची जी राजकीय घडामोडी झाली आणि त्या राजकीय घडामोडी जे बदल झाले ते आज एकत्र आहेत. पण ज्या लोकांसाठी, या मतदारांनी यांच्यासाठी ज्या काही गोष्टी केल्या होत्या, आज कुठेतरी मतदार हा ज्या स्थानिक स्तरावर हा दूर गेलेला आहे. पण यांच्या जवळीक झाल्यामुळं कदाचित प्रतापरावांना येणाऱ्या काळात त्यांचा फायदा नक्की होईल. सध्या तरी प्रतापराव जाधव हे एकमेव जिल्ह्यातील उमेदवार घोषित नसले तरी भाजपकडून अधिकृत ओनली प्रतापराव सांगितल्यानंतर प्रतापरावांचं तिकीट जे आहे ते जवळपास निश्चित मानले जात आहे. पण जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत त्यांच्याकडून अद्याप घोषित झाले नाही, ते लवकरच घोषित होईल. पण जे प्रश्न आहेत, प्रामुख्याने आपण सांगितल्याप्रमाणे जे प्रश्न आहेत ते प्रश्न येणाऱ्या काळात सुद्धा जे कोणी उमेदवार असतील, जे भावी आमदार म्हणून निवडून येतील, त्यांनी हे प्रश्न मार्गी लागावे हीच आपण अपेक्षा करूया. आणि बुलढाणा न्यूज अपडेट सातत्यानं या लोकसभेसंदर्भातले जे काही अपडेट असतील ते अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढच्या अंकामध्ये आपण डायरेक्ट जनतेशी संवाद साधून नेमका त्यांच्या मनातील खासदार कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण सध्या जे जिल्ह्यामध्ये वातावरण जे आहे ते पूर्णतः तापलेलं आहे. एकंदरीत जे लोकसभेचे जे रणशिंगाण सुरू झालेलं आहे त्या संदर्भात मतदार आणि जनता आणि विविध पक्षामध्ये सध्या तरी वातावरण जे गरम झालेलं आहे आणि लवकरच याचे जे चित्र आहे ते स्पष्ट आपल्याला होताना दिसेल. सध्या तरी आपण इथंच थांबूया. धन्यवाद.